केवळ शिक्षण घेऊन काही होणार नाही. तुम्ही नाही दिला तरी मुलं शिकणार आहे. आपल्याला क्वालिटी एज्युकेशन मुलांना द्यायचं आहे. तर त्यामुळं या आध्यात्मिक विचारांची, भारतीय संस्कृतीनं दिलेल्या विचारधारेची पण आपल्याला इथे आवश्यकता आहे. तर भीती कशासाठी आहे, कोणत्या कारणामुळे येते, दुःखाचं कारण काय, तर जन्म आहे. जन्माचं कारण काय, प्रवृत्ती आहे, ऍक्टिव्हिटी आहे. आणि आम्ही जी काही ऍक्टिव्हिटी करतोय, आम्ही जे कृती करतोय, कर्म करतोय, त्याच्या पाठीमागं असणारं आमचं मिथ्या ज्ञान. म्हणजे आम्ही कोणत्या तरी मृगजळाच्या मागे धावतोय. मग भीती जेवढी जास्त आहे, भीती का निर्माण झाली, प्रीतीतून भीती निर्माण होत असते. त्यामुळे जेवढी भीती जास्त तेवढी प्रीती पण जास्त. आता प्रीती आणि भीती ह्या दोन्ही, अट्रॅक्शन हे दोन्ही एकत्र चालणार आहे, हे वेगळं काही होणार नाही. मग भीती घालवायची कशी? मग यासाठी आपल्या शास्त्रांमध्ये, वेद उपनिषदांमध्ये काही निवृत्तीवादी विचार मांडायचा प्रयत्न केला. उदाहरणार्थ गरुड पुराण म्हणून आपल्याकडे एक पुराण आहे, अनेक पुराण आहेत, त्यातले गरुड पुराण आहे. त्याच्यामध्ये काही नकारात्मक विषय मांडायचा प्रयत्न केला. कारण का भीती घालवणं याच्यासाठी काही गोष्टी उभ्या कराव्या लागतात. ज्याला डायबिटीज झालेला आहे, मधुमेह झालेला आहे, त्याच्यासाठी साखर हे विषासमानच आहे. म्हणजे साखर हे विष आहे असं नाही. तर त्याचं जर